नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज आपण ना छान असं ओटीचा बटवा किंवा ओटीची पिशवी तयार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. तर इथं आहे की नाही, मी एका ताटाच्या मापाने गोल असा आकार तयार करून घेतलेला आहे बघा. आणि अस्तरचे 2 सेम ह्याच आकाराचे आणि मेन फॅब्रिकचे 2 असे 4 मी इथं म्हणजे 2 अस्तरचे आणि 2 मेन फॅब्रिक असे मी इथं कट करून घेतलेले आहे गोल आकारामध्ये ताटाच्या आकारानुसार. कारण गोल आकार तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे जास्त मोठा पाहिजे की त्यानुसार तुम्ही ते ताट निवडू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने इथं काय करायचं, एक मेन फॅब्रिकचं आणि एक अस्तरचं असं कापड घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला 3 इंचाची इथं मार्किंग करून त्याला गोल आकार देऊन घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीनं हे बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये छान असं. आणि ते दुसरा पार्ट आहे तो जशाच तसा ठेवायचा आहे त्यामुळे. आणि त्यानंतर काय करायचं, जे गळ्याचं हे एवढं माप आहे आपण जे कट केलेलं गोल आहे ते किती इंच येते ते पाहायचं आहे. आता इथं माझं 22 इंच येतं आहे, त्यामध्ये मी 1-2 इंच एक्स्ट्रा घेते का तर पुढे अर्धा इंच फोल्ड करायला लागतं त्यामुळे. आणि इथं आपल्याला 3 इंच रुंदीची आणि 22 इंच लांबीची, 22 आणि ते 2 म्हणजे 24 इंच लांबीची आपण पट्टी कट करून घेणार आहोत. त्याला गळ्याला नेफा, थोडक्यात नेपाच म्हणू आपण त्याला, नेपा बनवण्यासाठी त्या पोटली बॅगला. तर मी आता ते कट करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते आपण ते कुठं जॉईंट करणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मी असे काठ घेतलेला आहे त्या साडीचा, जी किनारी होती किनारपट्टी. आणि आता काय करू, आपण स्टिच करायला सुरुवात करू. जशाच तसे स्टिच केले तरी चालतंय किंवा उलट्या बाजूवर ठेवून स्टिच करून थोडंसं अंतर बिना शिवता ठेवायचं आणि ते पलटी मारून घ्यायचं व्यवस्थितपणे. तर मी इथं काय केलं आहे, मेन फॅब्रिकचं ठेवलं आहे जसंच तसं सरळ, त्याच्यावर अस्तर ठेवून ते स्टिच करून घेतले, त्याला कट मारून घेतले. आणि आता ते आपण थोडीशी मी शिलाई ठेवलेली आहे, 1 इंचाचं शिलाई दिलेली नाही मी तिथं. आणि आता त्यानुसार आपण काय करूया, ते त्यातून पलटी मारून घेऊया म्हणजे छान फिनिशिंग येतं, कुठेही आपले धागे दोरे दिसत नाहीत. त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचा अवलंब करते. हे बघा, आता ते सरळ करून घेऊया आपण. आणि त्यामध्ये तुम्ही स्क्रूड्रायव्हरने किंवा पेनाने वगैरे ते काय करू शकता, छान असे कोपरे वगैरे त्याचे बाहेर काढून घेता. आणि पुन्हा ते राहिलेलं काय करायचं, असं छान पद्धतीने स्टिच करून घ्यायचं जे आपण ठेवलं होतं तसंच ते. ओके, तर आता हा पार्ट तर आपला रेडी झाला. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. याला एक धापटीप मारून घ्यायची आहे. धापटीपमुळे छान फिनिशिंग दिसतं मस्त असं. आणि हा पार्ट आपला काय झाला, रेडी झाला. आता याला काहीही करायचं नाही, मी नंतर सांगेन तुम्हाला या पार्टचं आपण काय करायचं आहे. आता जो आपण दुसरा पार्ट कट करून घेतला होता ना, तो जशाच तसा टिच करून घ्यायचा. अगोदर आपण अस्तर आणि कापड मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा, हा पार्ट जशाच तसा टिच करून घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजूनं आणि आतल्या बाजूनं दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. जशाच तसा घ्यायचा, याला काही पलटी मारायची वगैरे काही गरज नाही, जसा आहे तसा स्टिच करून घ्यायचं आहे त्याला. तर मी ते स्टिच करून घेते, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. याला शिलाई मारून घेऊन आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपलं नेफा करण्यासाठी. तर हे बघा, ही 24 इंचाची पट्टी आहे, ते आपण पुढे 2 वेळा फोल्ड करायची आणि असे पट्टी तयार करून एक शिलाई मारून घ्यायची. आणि थोडंसं अंतर तिथेही अर्धा ते 1 इंच ओपनच ठेवायचं आहे बघा, अशा पद्धतीनं. कारण पुढच्या वेळेस आपल्याला फोल्ड करायला. आणि ते काय करायचं आहे, आता इथं जॉईंट करून घ्यायचं या गळ्याभोवती. आता मी ते जॉईंट करून घेते बघा, नीट पहा तुम्ही, व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि शेवटी तिथं काय करायचं, आपल्याला फोल्ड मारून व्यवस्थित दोन्ही समान आले पाहिजे, का तर आपल्याला त्यामध्ये नंतर नॉट घालायची असते या. त्याच्यासाठी बघा, अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे तिथं आणि व्यवस्थित अशी टिप मारून व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं. तर त्याला कट मारायचे आतमधून आणि परत दाबटीप देऊन घ्यायची त्याला. आधी कट मारून घ्या आणि नंतर दाबटीप
देऊन घ्या. मी आता दाबटीप देऊन घेते. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, मी इथं असले बघा पीसचं ते जे काठपदर साडीगत पीसचं किनारी होती ते घेतलेले आहे आणि ते शक्यतो 3 मीटर 3.5 मीटर जेवढे असेल तेवढे चालते, कारण जास्त प्लेटा पडतात. शक्यतो जास्तीत जास्त 5 मीटर असावे, कमीत कमी 3 मीटर असावे, त्याच्यापेक्षा जास्त कमी नसावे. तर हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट सरळ एकावर एक ठेवून अशा प्लेटा मारून घेते. पूर्ण याला आपण राऊंड याला प्लेटा मारून घ्यायच्या आहेत अशा, आणि सेम प्लेटा मारत जायचे आपल्याला, म्हणजे फ्रिलसारखा आकार आपला तयार होतो इथं छान पद्धतीने. मी इथं पूर्ण ह्याला सगळ्याला प्लेटा टाकून घेते आधी समान अशा. हे बघा अशा पद्धतीनं तयार करायचं. तर त्यानंतर काय करायचं आहे, थोडासा लूक येण्यासाठी मी इथं लेस लावते. तो मी ऑप्शनल आहे, लेस तुम्हाला आवडत असेल तर लावा, नसेल आवडत तर नाही लावली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा मी आधी लेस लावून घेते इथं छान असे. मी लेस लावून घेते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा चॅनलला. तर हे बघा मी इथं आणि खालच्या बाजूने जिथं फ्रिल टाकलं होतं तिथं दोन्ही बाजूंनी असे लेस लावून घेतले. आता काय करायचं, ते फ्रिल आणि ते आहे ना आतल्या बाजूनं फोल्ड करायचं आणि आपला जो पहिला पार्ट रेडी झालेला होता ना तो घेऊन आपण काय करणार आहोत, त्याला सरळ ठेवून स्टिच करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीनं आपली कुठल्याही बाजूने धागा दोरा किंवा शिलाई बाहेरच्या बाजूने दिसत नाही अजिबात. छान असं फिनिशिंगमध्ये मस्त असं ओटीचा इथं बटवा तयार होतो आहे. आणि असे बटवे खरं तर नवरी मुलीला म्हणा, डोहाळ जेवणासाठी म्हणा खूप खूप उपयोगात येतात. आणि आपण प्रत्येक वेळी ओटी भरली की ते पिशवीत साहित्य आपण काय करतो, हे पिशवीत द्या किंवा पिशवीत आपण ते हातामध्ये ठेवून देत असतो. पण हे बघा अशा जर पद्धतीचं तुमच्याजवळ बटवा असेल तर ते तुम्ही त्यामध्ये सगळं ठेवू शकता ओटीचं सामान, आणि छानही दिसतो तो. जास्त असा ही पण नाही वाटत, मस्त आणि छान वाटतं असं. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं तयार करून घेतले. आता ह्या फ्रिलला आहे की नाही छान अशा प्लेटा दिसण्यासाठी आपण काय करणार आहोत, त्याला इस्त्री फिरवून घ्यायची. खरं तर आता मी नाही घेतली फिरवून, तुमच्याजवळ इस्त्री असेल तर तुम्ही त्यावरने छान अशी इस्त्री फिरवून घ्या. त्यामुळे काय होतं, प्लेटांचा लुक एकदम छान येतो. आणि आता काय करणार आहोत, आपण याला नॉट घालून घेणार आहोत. नॉटमुळे व्यवस्थितपणे आपल्याला त्या हातामध्ये काय होतं, पकडायला येतं आणि सोपंही जातं पकडण्यासाठी. जास्त मोठीही नाही जेणेकरून की बाबा खूपच मोठे हातात असं नाही, मध्यम साईजची आणि छोटी छान अशी हलकी फुलकी छान अशी मी तुम्हाला पोटली बॅग इथं तयार करून दाखवते. आता हे बघा नॉट तर मी घालून घेतले. आता त्याला नॉटचे धागे वगैरे निघू नयेत म्हणून आपण काय करणार आहे, कोणी इथं नॉटला गाठ मारून घेतं, पण आपण आहे कापड आपल्याजवळ शिल्लक म्हणून आपण इथं काय करतो, याला लटकन सारखं पुढं बनवून घेते. तर मी दोन्ही पण याला लटकन बनवून घेते छान असं, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर आता एका नॉडला तर झाले बनवून, आता दुसऱ्या नॉडला आपण बनवूया लटकन छान असं. मी तोपर्यंत बनवून घेते लटकन दुसऱ्या नॉडलाही. नवरीसाठी वगैरे खूप खरंच यूजफुल आहे पोटली बॅग, कारण नवरीला प्रत्येक वेळी साखरपुड्याला म्हणा, हळदीला म्हणा, अशा प्रत्येक वेळी ओट्या असतात भरलेल्या, आणि त्या ओट्या ठेवायच्या कुठे, किंवा त्या ओट्या गाळ होऊ नयेत, कुठं हरवू नयेत, त्यासाठी खरंच हे खूप छान पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कशी जमले का नाही मला पोटली बॅग तेही सांगा, छान जमले का ते पण सांगा मला, आणि चॅनलला आपल्या खरंच प्लीज सपोर्ट करा.